अरे हत्ती दादा, हत्ती दादा, तुला ऍपल्स हवेत का? नको, मला नकोय. अरे तू उदास का दिसतोयस? माझ्यासोबत खेळायला कोणीच नाहीये. अरे बस एवढंच का? मी सकाळपासून इकडे तिकडे खूप शोधलं, पण इकडे कोणीच नाहीये. ते बघ तिथे त्या झाडावर किती माकडं बसली आहेत. बघ, तू त्यांच्या सोबत खेळू शकतोस ना? काय खरंच? हो, ते सर्व तिथे लपंडाव खेळतायत, पकडापकडी खेळतायत आणि असे कितीतरी खेळ आहेत. तर मी पण जातो. चिमणी ताई, आपण परत भेटू. मित्रांनो, तिकडे बघा. मोठ्या पोटाचा हत्ती येतोय. सापासारखा सोंडेचा हत्ती येतोय. हुई. झाडूवाल्या शेपटीचा हत्ती येतोय बघा. मित्रांनो, मी पण तुमच्यासोबत खेळू. काय, तुला पण आम्ही सोबत घेऊ? आगडबांगा पोटाचा हत्ती आला. सापासारखा सोंडेचा हत्ती येतोय. हुई. झाडूसारखा शेपटीचा हत्ती आलाय. मित्रांनो, माझ्यासोबत कोणीही नाहीये. काय मी तुमच्यासोबत खेळू? चला खेळूया. तुला झाडावर चढायला येतं? नाही. तुला असा झुला झुलता येतो का? नाही. तुला असा शेपटीला लटकणं येतं का रे? ते पण नाही. तुला येत नसेल तर लगेच इथून निघून जा. हुई. मोठ्या सोंडेचा हत्ती, मोठ्या हत्ती, मोठ्या सोंडेचा हत्ती, मोठ्या हत्ती. मोठ्या सोंडेचा हत्ती, मोठ्या पोटाचा हत्ती. अरे मी त्याला सांग. अरे काय? मित्रांनो, लवकर या. आपला मित्र मंगू विहिरीमध्ये पडला आहे. अरे माझा हात पकड. पोचत नाहीये. अरे अरे उडी मारून पकड ना. अरे शेपटी पकड. अरे मूर्खा, तुझी शेपटी नाही, माझी शेपटी पकड. पोचत नाहीये. अरे उडी मार.
मित्रांनो. आमचा मित्र मंगू खाली पडलाय. वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले पण काहीच नाही होत. मी एकदा प्रयत्न करून बघू. हत्ती दादा, तुम्ही वेळेवर इकडे आलात म्हणून मंगूला वाचवू शकलो. हत्ती दादा, तुझी मस्करी केली होती, आम्हाला माफ कर. तू रागावलायस का? नाही मित्रांनो, मी कोणावरच रागावलो नाहीये. आतापासून मी पण खेळू तुमच्यासोबत. आजपासून तूच माझा खरा मित्र आहे. शेपुटवाली कोंबडी, शेपुटवाली कोंबडी, शेपुटवाली कोंबडी, हाँ शेपुटवाली कोंबडी. कोको कोको कोकी कोकी उड़ नको कोंबडी, उड़ू उड़ू हो कोंबडी, उड़ नको कोंबडी. शेपुटवाली कोंबडी, हाँ शेपुटवाली कोंबडी. कोको कोको कोकी कोकी उड़ नको कोंबडी, उड़ू उड़ू हो कोंबडी, उड़ नको कोंबडी. किती सुंदर आहे गाव, किती सुंदर आहे, किती सुंदर आहे हे गाव, किती सुंदर आहे. खुणावतात हे गगन नदी प्रेमाने सोबत खेळण्यासाठी. हसून डोलतात खेळकर रंगबिरंगी फूल, हसून डोलतात खेळकर रंगबिरंगी फूल. गातात आहे पक्षी झुलत्या झाडांसोबत, हलत्या झाडांसोबत. मुलं बागडतात आनंदाने खेळत राहतात, मुलं बागडतात आनंदाने खेळत राहतात. शिट्ट्या मारून आनंदाने खेळत राहतात, मुलं खेळत राहतात. निसर्ग सुंदर आहे गावाचा, निसर्ग सुंदर आहे, निसर्ग सुंदर आहे गावाचा, निसर्ग सुंदर आहे. सुंदर निसर्ग बघण्यासाठी गावात या हो, आमच्या गावात या हो. सुंदर निसर्ग बघण्यासाठी गावात या हो, आमच्या गावात या हो. हे माकड किती मूर्ख आहे, त्याने मला आंबा खाऊच दिला नाही. खरंच हे माकड इतकं खोडकर आहे की त्याने तुला आंबा सुद्धा खाऊ दिला नाही. एक छोटं माकड होतं जे खूप खोडकर होतं, ज्याच्या खोडकर स्वभावामुळे जंगलातले सगळे प्राणी त्रासले होते.
अरे वाचवा माझी शेपटी. आणि एक दिवस काही लाकूड तोडे जंगलात आले आणि जंगलातल्या काही भागातील झाड कापू लागले. बेटा लालू, ते झाड कापणारे इथे पोहोचले आहेत. बघ, तू तिकडे जाऊ नकोस. जर तू तिकडे गेलास तर ते लोक तुला पकडतील. तुम्ही खरंच बोलत आहात, पण तरीही मला तिथे जाऊन बघायचं आहे. कारण आजपर्यंत मी झाड कापताना कधी पाहिलंच नाही. लालू, तिकडे जाऊन त्यांच्यासोबत काही मस्ती करू नकोस. बिना वेळ घालवता लाल माकड तिथे पोहोचलं, पण तेव्हा तिथे एकही लाकूड तोड्या नव्हता. त्या दिवशी सगळं काम पूर्ण झालं होतं आणि ते आराम करत होते. आणि तिथे पोचलेला खोडकर माकड एक एक करून त्यांच्या तिथे पडलेल्या अवजारांशी खेळायला लागला. आणि खेळता खेळता त्याने ठेवलेले लाकूड तोडायला सुरुवात केली. आणि खोड्यांमुळे त्या माकडाला आपली शेपटी गमवावी लागली. काय तुम्ही कधी बिना शेपटीचं माकड पाहिलंय? हो, पाहिलंय. बिना शेपटीचं माकड बघून जंगलातले सगळे प्राणी त्याची टर उडवू लागले. माकड खूप दुःखी झालं होतं. ते एका मोठ्या झाडावर जाऊन बसून गेलं. तेव्हा झाडाच्या फांदीवर त्याने काही चमकताना पाहिलं. अरे, हे काय? हा, मी माझी शेपूट गमावली म्हणून जंगलाच्या देवानं मला हे दिलंय. याला ठेवून घेतो. तू घाबरू नकोस. मी तुला काहीही करणार नाही. मी तुझी मदत करायला इथे आलोय. माझी मदत? पण ती कशी? मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतो. माझी कोणती इच्छा पूर्ण करणार? मी तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो. पण मी तुझ्या फक्त 3 इच्छाच पूर्ण करू शकतो. वा, आता तर मजा येईल. जर माझ्या 3ही इच्छा पूर्ण झाल्या तर मी या जंगलाचा राजा बनून जाईल. खरंच. पहिले माझी कापलेली शेपटीच मागून घेतो. मला माझी कापलेली शेपटी परत पाहिजे. तुम्ही आधी तीच देऊन द्या. ओ, तर असं आहे. हा, ही घे तुझी शेपटी. उचलून घे तिला. हे काय जिनी? मी माझी शेपटी माझ्या शरीराला लावायला सांगितली होती. बस, इतकी सोपी गोष्ट. जर तुला शरीराला पाहिजे तर लावून देतो मी. अरे, हे काय करतोयस तू? कुणाची शेपटी काय पोटावर असते? बघ कुठे असते. अरे 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 अरे, शेपटी कुठे असते हे जिनला माहिती नाही का? मला नाही माहित माझ्या मित्रा, कारण माझ्याकडे शेपटीच नाहीये. ही मागे असते, समजलं? अच्छा, असं आहे का? तर मग ही घे. वा वा वा, हे छान झालं. तर आता माझ्या अजून 2 इच्छा कधी पूर्ण करणार? हे काय, तुझ्या 3 इच्छा पूर्ण झाल्या आहेत. हा, ते कसं? मला तर एकच इच्छा मिळाली. खोडकर माकडा, तुला शेपटी आणून दिली ती पहिली इच्छा, पोटावर लावली ती दुसरी इच्छा, आणि तिसरी शेपटी तुझ्या मागे लावली. आता 3 इच्छा संपल्या आहेत. हा, तू मला मूर्ख बनवलंस ना?
हे बघ खोडकर बाकडा, मी तुला मूर्ख नाही बनवलं. तुला तुझी शेपटी मिळाली ना, तू स्वतःला नशीबवान समज आणि लक्षात ठेव, आजपासून कुणाला त्रास नाही द्यायचा. समजलं ना खोडकर माकडा? येतो मी. नंतर माकडाने कुणालाही कधी त्रास दिला नाही. अरे, अजून तुझा चॉकलेट खाऊन झालं नाही का? नाही अप्पू दादा. मी माझं चॉकलेट पहिले संपायला नाही पाहिजे होतं. किट्टूंनी, तू मला तुझं अर्ध चॉकलेट देतोस का? नाही, मी नाही देणार. जर तू मला तुझं अर्ध चॉकलेट दिलंस तर मी तुझ्यासाठी पिकलेले पेरू तोडेन. तू माझ्यासाठी पेरू कुठून आणशील? तू खोटं बोलतोयस दादा. मोठ्यांनी कधीच खोटं बोलायचं नसतं. मी खोटं नाही बोलत आहे किट्टू, खरं सांगतोय अगदी. नाही, माझा विश्वास नाहीये. ठीक आहे, चल मग माझ्यासोबत. ते बघ किट्टू, तिकडे किती सारे पेरू आहेत झाडावर. वा वा दादा, किती सारे पेरू. चल ना दादा, आपण काही पेरू तोडू. का नाही, आपण तुला पाहिजे तेवढे तोडू, पण अर्ध चॉकलेट दे. तिकडे बघ किट्टू, पोपट, पेरूच्या झाडावर पोपट. वा दादा, खरंच किती सुंदर पोपट आहे. वा वा, चल ना आपण जाऊन त्याला पकडूया. ते बघ किट्टू, पोपट नारळाच्या झाडावर गेला. मला तो हवा. चल मग झाडावर चढणाऱ्या कनरन काकांना जाऊन बोलवू. चल. काय झालं पोरांनो? तुम्ही आमच्यासाठी पोपटाला पकडू शकता का? एक पोपट? ओ, पण तुमच्यासाठी मी कुठून पकडून आणावा बरं एक पोपट? तो तिकडे आहे पोपट. तुम्ही आमच्या सोबत चलता का? बरं, मी येतो. पण आपल्याला जायचं कुठे आहे? कारण ना काकांसोबत किट्टूंनी आणि अप्पूंनी पेरूच्या झाडाच्या दिशेने निघाले. तेव्हा किट्टूंनी वाळलेल्या नारळाच्या दिशेने आपलं बोट दाखवत म्हणाला, तो पोपट त्या झाडावरती आहे. हे घ्या तुमचा हा पोपट. तुमच्याकडे याच्यासाठी पिंजरा आहे का? हो, आमच्याकडे पिंजरा आहे. आमच्याकडे मांजरीचा पिंजरा आहे. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. दूध देणी आला, फळ देणी आला. पोपट मिळाला, पोपट मिळाला, हिरवा हिरवा पोपट मिळाला. हे बघ पोपटा, हे बघ आम्ही तुझ्यासाठी काय काय आणलंय. हे बघ दादा, हा पोपट किती जास्त खुश आहे. त्याला बहुतेक हा पिंजरा आवडला असावा. हो ना, खरंच हा पोपट किती खुश दिसतोय. हे सगळं काही एक बदमाश मांजर बघत होती. आणि जसे अप्पूंनी आणि किट्टूंनी तिथून निघून गेले, ती मांजर त्या पोपटाजवळ आली आणि तो पोपट त्या मांजरीला पाहून घाबरून गेला. घाबरू नको, घाबरू नको. मी तर फक्त बघायला आली होती की माझ्या पिंजऱ्यात कोण आलंय. मित्रा, तू माझी मदत करशील का? कसली मदत पाहिजे? मला बाहेर काढू शकतोस का? तू इथून तशीच बाहेर जाऊ शकते. मी तर नेहमी एकटीच बाहेर पडायची. अरे मित्रा, त्या मुलांनी मला पिंजऱ्यामध्ये बंद केलंय. मी स्वतः बाहेर नाही येऊ शकत. हो, असं झालं. खूप चुकीचं झालं. बिचाऱ्या,
मी तुला मदत नाही करू शकत. मला कुलूप तोडता नाही येत. अरे मित्रा, मला आकाशात उंच भरारी घेत उडायचंय. मी एक निष्पाप जीव आहे रे. मला शेतामधलं धान्य खायची इच्छा आहे. पिकलेले पेरू खायचे आहेत. माझं स्वतःचं घर बनवून राहायचंय. माझे पंख पसरवून मी परत कसं उडणार? मी हे जग परत कसं बघणार? मला आता अच्छा बरं, मी तुला एक युक्ती सांगते. पण तुला खूप लक्ष देऊन ऍक्टिंग करावी लागेल आणि त्याकरता तुला 2 दिवस उपाशी पण राहावे लागेल. करशील? ठीक आहे. इथून बाहेर निघण्याकरता मी काहीही करायला तयार आहे. या क्षणापासून तुला काहीच खायचं नाहीये आणि कुठलाही आवाज नाही करायचा आहे. असं म्हणून कुरुंबी मांजर तिथून निघून गेली. पुढच्या दिवशी सकाळी जेव्हा अप्पूंनी आणि किट्टूंनी तिकडे आले तेव्हा त्यांनी पाहिलं की तो पोपट शांतपणे तिकडे बसला होता. त्यानं रात्री दिलेलं फळ सुद्धा खाल्लं नव्हतं. काय झालं रे? तुला भूक नाही लागली का? की तुला दिलेलं अन्न आवडलं नाही? ठीक आहे, दुसरं देतो. अप्पू दादा, हा पोपट काही खात का नाहीये? नाही रे किट्टू, त्याला बरं नसेल कदाचित. पिंजरा उघडून दे दादा. अरे किट्टू, आपला पोपट. पोपटाला उंच आकाशात उडताना पाहून अप्पूंनी आणि किट्टूंनी आश्चर्यचकित झाले. किट्टूंनी रडायला लागला. अप्पूंनी किट्टूंनीला समजावत म्हणाला, अरे आपला पोपट तर उडून गेला. अरे जाऊ दे रे किट्टू, तो बाहेर कदाचित जास्त खुश राहत असेल. जाऊ दे त्याला.